हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा, आपला पेपर या ठिकाणी जर पाहिला मुंबई उच्च न्यायालयाचा, तर 26 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा. आपल्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत पहा. आता हे सुद्धा दिवस कसे निघून जातील हे आपल्याला समजणार सुद्धा नाही. कारण की वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, तर फक्त ₹249 ला आपण या ठिकाणी PDF तयार केलेली पहा. ही PDF तुम्हाला पूर्णपणे फास्ट रिव्हिजनसाठी असणार आहे पहा. आता ज्याची या ठिकाणी फास्ट रिव्हिजन होईल, अ, वारंवार वाचून होतील प्रश्न, त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे पहा. कारण की पेपरला गेल्यानंतर सगळं काही आपल्याला तेवढ्या जो काही टाईम आहे पहा, त्या टाईमावरच आपल्याला सगळं करायचं असतंय. त्यामुळे पहा या ठिकाणी लवकरात लवकर ₹249 ची आपली फास्ट रिव्हिजनची PDF घेऊन टाका, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी. मित्रांनो, हे दिवस कसे निघून जातील समजणार सुद्धा नाही. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी त्यासोबत सिलेबसनुसार सगळे काही प्रश्न मिळणार आहेत. टोटल मित्रांनो या ठिकाणी 10,000 प्रश्नांची PDF असणार आहे पहा. 100% मित्रांनो तुम्हाला याच्यातून फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका आणि कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी नक्कीच याचा उपयोग होईल. चला जास्त काही सांगत नाही, आपण आता प्रश्नाकडे वळूयात. आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी जे काही एक महत्त्वाचा एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. त्यावर क्लिक करून तो ग्रुप तुम्ही सर्वप्रथम जॉइन करून घ्या. आणि ज्यांना कोणाला ग्रुप जॉइन करता येत नसेल, तर माझा जो काही नंबर आहे, त्याला SMS करा की ग्रुपला जॉइन करा. मी तुम्हाला लगेच ग्रुपला जॉइन करून टाकेल. जो काही 9325230840 हा आपला WhatsApp नंबर आहे. मला SMS करा. मी तुम्हाला ग्रुपला जॉइन करून टाकेल. चला, CO पदाचा अतिरिक्त कारभार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, निधी छिब्बर आपल्या याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 निधी छिब्बर. नीती आयोगाच्या CEO पदाचा अतिरिक्त कारभार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्यात निधी छिब्बर. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. धर्म गार्डियन हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे, हा कोणत्या 2 देशामध्ये आयोजित केला जातो? धर्म गार्डियन. तर भारत आणि जपान मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि जपान. चला, तिसरा नंबर आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये वेळ देत आहे. संयुक्त राष्ट्राद्वारे ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सांगा, कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सचिन तेंडुलकर. ऑप्शन क्रमांक 3 सचिन तेंडुलकर याचं बरोबर उत्तर आहे पहा. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहे मित्रांनो? तर जनरल मनोज मुकुंद नरवणे याचे लेखक आहेत पहा. 2026चा प्रतिष्ठित क्रॅफोर्ड पुरस्कार हा जो काय कोणाला जाहीर झाला आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो लक्षात ठेवा, डॉक्टर वीरभद्रन रामनाथन यांना हा जाहीर झालेला आहे पहा. 2026चा प्रतिष्ठित क्रॅफोर्ड पुरस्कार. नेक्स्ट मित्रांनो, जालंधर पंजाब येथील आदमपूर विमानतळाचं नवीन नामकरण काय करण्यात आलं आहे? तर लक्षात ठेवा, श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ हे करण्यात आले आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे पहा. मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सांगा, मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो कोणाची केलेली आहे? तर युमनाम खेमचंद सिंग. ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे. नेमचा किपगेन कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत? नेमचा किपगेन ह्या तर मणिपूरच्या ह्या ठरल्यात पहा. ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर. पुढचा प्रश्न आहे. IPL 2026चा हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाच्या नवीन कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रियान पराग मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 रियान पराग याचं योग्य उत्तर आहे पहा. ओडिशाच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाचा कार्यभार आहे ओडिसाच्या? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 प्रवती परिदा याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल, तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा, आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात
हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ मिळून जातील. राजस्थानच्या सध्याच्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर दिया कुमारी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. न्यूझीलंडमधील कुक सामुद्रधुनी पार करणारं पहिलं आशियाई प्यारा जलतरणपटू कोण ठरले आहेत? त्या उत्तर पहिले कोण ठरले आहेत? तर मित्रांनो सत्येंद्र सिंग लोहिया याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पंतप्रधान कार्यालयाचा नवीन इमारतीचं सेवातीर्थ ब्रीदवाक्य काय आहे? तर मित्रांनो नागरिक देवो भव याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नागरिक देवो भव. भारतातील पहिल्या सहकारिता आधारित भारत टॅक्सी सेवेचा अधिकृत शुभारंभ कधी करण्यात आला? त्या उत्तर तर भारतातील पहिल्या सहकारिता आधारित भारत टॅक्सी सेवेचा. तर मित्रांनो लक्षात ठेवा 5 फेब्रुवारी 2026 याचं काय पहा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा भारतामधील पहिली क्वांटम व्हॅली कुठे स्थापन करण्यात आली आहे? तर मित्रांनो अमरावती आंध्र प्रदेशमध्ये पहिली क्वांटम व्हॅली स्थापन केलेली पहा. समजलं क्वांटम व्हॅली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? त्या उत्तर तर सुनेत्रा पवार मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. मराठी भाषा गौरव दिवस हा कधी साजरा केला जातो? सांगा मराठी भाषा गौरव दिवस हा कधी साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी मित्रांनो लक्षात ठेवा 27 फेब्रुवारीला हा साजरा केला जातो पहा. AI इम्पॅक्ट समिट 2027चं आयोजन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? तर स्वित्झर्लंड ऑप्शन क्रमांक 4 लक्षात ठेवा स्वित्झर्लंड याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबईमधील प्रसिद्ध बेलासिस उड्डाण पुलाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? द्या उत्तर तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाण पूल हे ठेवण्यात आले पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवायचा आपल्याला सगळ्यांना की BBC इंडियन स्टार परफॉर्मन्स ऑफ द इयर महिला टीम पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे पहा. तर भारतीय महिला क्रिकेट संघाला हा मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक 2. 2026चा SAFF अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेलं आहे? तर मित्रांनो हे आपल्या भारत देशाने ऑप्शन क्रमांक 3 भारताने पटकावलेलं आहे पहा. 2026च्या SAFF अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप ही जी काही स्पर्धा आहे ही कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? मित्रांनो ही नेपाळमध्ये आयोजित केली होती पहा ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ. 2026च्या SAFF अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिपचं उपविजेता संघ कोणत्या देशाने जिंकलेले पहा. उपविजेता कोण राहिला? तर बांगलादेश याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश. केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव काय ठेवलं आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय ठेवलेलं आहे? तर सेवातीर्थ ऑप्शन क्रमांक 3 लक्षात ठेवा सेवातीर्थ हे नाव ठेवलेलं आहे पहा. केरळ विधानसभेने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार राज्याचे नवीन नाव काय असणार आहे पहा. तर केरळम असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 केरळम. राज्याचे नाव बदलण्यासाठी घटनात्मक प्रक्रिया कोणत्या कलमाअंतर्गत येते? तर कलम 3 याचं बरोबर उत्तर आहे लक्षात ठेवा कलम 3. 2026चा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणत्या संघाचा पराभव केला होता? म्हणजे उपविजेता कोण राहिलं? तर मित्रांनो उपविजेता देश राहिला इंग्लंड ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड.
2026चा ICC T20 क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केला गेला? तर मित्रांनो, कोणत्या देशामध्ये आयोजित केला गेला होता याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. द्या उत्तर, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर भारत आणि श्रीलंका, ऑप्शन क्रमांक 2, भारत आणि श्रीलंका. भारताने कितव्यांदा अंडर-19 विश्वचषकाचं विजेतेपद 2026 पर्यंत पटकावलं? तर 6व्यांदा मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे 6व्यांदा. 2026च्या अंडर-19 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचं कर्णधार कोण होतं? कॅप्टन कोण होता मित्रांनो आपल्या टीमचा? तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, कॅप्टन होता ऑप्शन्स क्रमांक अंडर-19चं विचारलं बरं का. अंडर-19चा मित्रांनो आयुष म्हात्रे होता. ऑप्शन क्रमांक 2 आयुष म्हात्रे. 2026 अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाचं यजमान देश कोणते आहेत? झिम्बाब्वे आणि नामिबियाचं काय पहा, बरोबर उत्तर पहा. जागतिक रामसर दिवस पाणथळ दिन कधी साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 2 फेब्रुवारी. कधी? 2 फेब्रुवारीला हा साजरा केला जातो पहा. बीड व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नुकतीच फेब्रुवारी 2026 कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो, सुनेत्रा पवार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट पहा, दलाई लामा यांना कितवा ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला? बघा, दलाई लामा यांना कितवा ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला? द्या उत्तर. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 68वा. कितवा? 68वा. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणाची मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आली आहे? द्या उत्तर. तर ऋतू तावडेचं बरोबर उत्तर आहे पहा. पदवीपर्यंत ग्रॅज्युएशन मोफत शिक्षण देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो, केरळ हे राज्य पहिलं राज्य आहे. लक्षात ठेवा, केरळ. केरळमधील पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण आहेत? तर मित्रांनो, धान्यनाथन याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 धान्यनाथन याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026चं आयोजन भारतामधील कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं होतं? तर मित्रांनो, हे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं पहा. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026चा मुख्य विषय म्हणजे थीम काय होती? तर थीम होती मित्रांनो, लोकग्रह आणि प्रगती. याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई म्युझिकल रोड मित्रांनो मुंबईमध्ये करण्यात आला पहा. कुठे? मुंबईमध्ये. मुंबईमधील कोणत्या मार्गावर देशातील पहिला म्युझिकल रोड तयार करण्यात आला? तर मुंबई कोस्टल रोड याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबईच्या म्युझिकल रोडवर गाडी गेल्यास कोणते धून ऐकू येते? तर जय हो ही ऐकू येते पहा. म्युझिकल रोडवर गाणे स्पष्ट ऐकू येण्यासाठी गाडीचा वेग किती असावा लागतो? तर 70 ते 80 मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामधील 100% विमा संरक्षण पूर्ण करणारा पहिला जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो, पहिला जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक 2 अलवर, राजस्थान. भारताची पहिली AI लिव्हिंग लॅब खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली? तर मित्रांनो, ही मुंबईमध्ये सुरू करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. नेक्स्ट पहा, पॅक्स सिलिका या धोरणात्मक गटामध्ये सामील होणारा भारत हा कितवा देश ठरला आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा 11वा देश ठरलेला आहे पहा. कितवा? 11वा. नेक्स्ट आहे आशिया दास ही खेळाडू कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? कोणती? आशिया दास. सांगा. आर्शिया दास शब्द आहे मित्रांनो असा, आर्शिया दास. ती बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक सामने खेळणारी 356 सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 हरमप्रीत कौर ठरलेली पहा. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कधी असतो? सगळ्यांनी लक्ष द्या. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कधी असतो? तर 21 फेब्रुवारी. लक्षात ठेवा सर्वांनी. 52व्या G7 शिखर परिषदेचं 2026चं यजमानपद हा कोणता देश भूषवणार आहे? तर फ्रान्स हा देश भूषवणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स. त्रिपुरातील पहिली महिला फिडे मास्टर ठरलेली खेळाडू कोण? तर आर्शिया दास याचं बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रातील पहिलं जातमुक्त गाव म्हणजे कास्ट फ्री विलेज म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोणत्या गाव घोषित करण्यात आलं आहे? द्या उत्तर. तर मित्रांनो, सौंदळा याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 सौंदळा. नुकतेच रॉब जेटन कोणत्या देशाचे पहिले समलिंगी गे पंतप्रधान बनले आहेत?
तर नेदरलँड्स याचं बरोबर उत्तर आहे पहा. फेब्रुवारी 2026 मध्ये मिया मोटली यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाली? तर बार्बाडोस याचं बरोबर उत्तर होईल. नेक्स्ट मित्रांनो, तालचक्र ट्रस्टतर्फे देण्यात येणारा 2025चा उस्ताद झाकीर हुसेन एक्सलन्स पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर मित्रांनो, हा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना हा प्रसिद्ध करण्यात आला. 2026चा उस्ताद झाकीर हुसेन एक्सलन्स पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर मित्रांनो, उस्ताद अमजद अली खान यांना हा जाहीर झालेला आहे पहा. तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल, त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.